जालना जिल्ह्यातील रेवगाव येथे कृषी विभागामार्फत महिला बचत गटांना वितरित करण्यात आलेल्या मोफत सोयाबीन बियाण्याबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे। तब्बल 10 ते 15 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करूनही बियाणांची उगवण झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। लाखो रुपयांचा खर्च करूनही पीक उगवले नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे। रेवगाव येथील सुमारे 15 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेतून मिळालेल्या मोफत सोयाबीन बियाण्यांची 10 ते 15 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली। बियाणे, ट्रॅक्टर, मजुरी आणि पेरणीसाठी जवळपास 1 लाख रुपयांहून अधिक खर्च झाला। मात्र पेरणीनंतर आठवडा उलटूनही बियाण्यांची उगवण झाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। या प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। प्राथमिक पाहणीत बियाण्यांची उगवण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले असून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेळेवर पेरणी करूनही बियाणे निकृष्ट निघाल्याने आता दुबार पेरणी करावी लागणार आहे। त्यामुळे आर्थिक भार अधिक वाढणार असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। दरम्यान कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। अहवाल आल्यानंतर बियाण्यांची उगवण का झाली नाही याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल असे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या संदर्भात जालना तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण अधिकारी रवी राठोड यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामा करण्यात आला असून त्याचा अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे। प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील। कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र जालना। दादा, तुम्ही खरीपामध्ये सोयाबीन काय झालं काही तक्रारी? आम्ही आता 1 जुलैला सोयाबीन पेरणी केली बघा। तर आमचं बियाणं आज 8 तारीख आहे, आज 9 तारीख आहे। आज एकही बियाणं उगवलं नाही। आम्हाला कृषी विभागाकडून 25 बॅग मिळाल्या मोफतमध्ये आणि त्यांनी आम्हाला बेबे पद्धतीनं पेरावचं सांगितलं। हे असं सांगितलं, असं पेरा, तसं बेडवरती पेरा। आम्ही तशी लागवड केली त्याची, पण ते काय टोकन पेरणी केली, त्याची टोकन लागवड केली टोकन सोयाबीनची, ते पण काही उगवलं नाही। आमची सरळ फसवणूक झाली। म्हणजे परत सोयाबीनचं बियाणं देण्यात यावे किंवा मग हे खर्च खताचा, औषधाचा, याचा त्याचा खर्च देण्यात यावे। आम्हाला मागणी शासनाकडे, सरकारकडे। करून शेतीकडे कसं करा? आता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे आता तिकडं तर काही नोकऱ्या वगैरे काही हेच नाही। त्याच्यामुळं आम्ही इकडं शेतीकडे वळायला लागलो। त्याच्यात असं जर झालं तर काय शेती करावं हे समजा ना। शेतीकडे तरुण मंडळी वळायला लागली आम्ही। ते असं म्हणलं काय शेती करावं असं नाही वाटलं आम्हाला। आज आत्महत्या करायचा प्रश्न यायला लागला। तिकडून नोकऱ्या भेटायला इकडे शेतीत असावं लागलं। काय करा आम्ही तरुण मंडळी, तिकडे एक तर नोकऱ्या मिळाला, शेतीकडे वळावं असं फसवणूक व्हायला लागली। त्या खर्च 6-7 हजार रुपये खर्च झाला। एक एकरी आमचा काय 3 एकर पेरली। माझा खर्च झाला असं 25 ते 30 हजार रुपये एकरी हेक्टरी। माझं नाव भागवत जाधव, राहणार रेवगाव, तालुका जिल्हा जालना। बाबा, खरीपात सोयाबीन पेरली होती, उगली नाही, काय सांगाल? सोयाबीन आता उगलं नाही, डबल पेरणीला पैसे द्यावं सरकारनं, आम्हाला मदत करावं काहीतरी। पुन्हा आता इथे शासनाला असं कर्जमाफी देतो म्हणलं, कर्जमाफी दिली नाही, गाजर दाखिलं तेवढ्यात कुंडवून टाकलं आपलं, बाकी काय। तुम्ही बियाणं कुठून आणलं होतं, काय झालं? महामंडळाचं बियाणं आणलं होतं, ते बियाणं उगलत नाही। 25 बॅग पूर्णच उगलं नाही, कोणाचंच नाही उगलं। तेवढं शेतकऱ्यांनी घेतलं तेवढं, काहीच उगलं नाही? काहीच नाही उगलं। तुम्ही बघा आता याच्यात काही उगलं का, तुम्ही बघा ना समजा। आता काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारनं मदत करावं बाबा शेतकऱ्याला। समजा आमचा आता शिक्षणाचा प्रश्न आहे, लेकराचा, मुली बाळीचे लग्न कसे करायचे, काय करायचं, कुठून पैसा आणायचा, काय करायचा, बाकी दुसरी काय मागणी। काय नाव आहे तुमचं? गजाराम आबाजी गोल्डी। सर, तुमच्या ऑफिसच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांना खरीपामध्ये सोयाबीन लागवडीचं बी दिलं होतं, मात्र ते खराब निघालं, उगवण शब्द नाहीये, काय सांगाल? यामध्ये आतापर्यंत काल आणि आज 2 शेतकरी गटाच्या तक्रारी प्राप्त झालेली आहे।
रेवगावमधील एकूण 15 शेतकऱ्यांना बियाणं वाटप केलेलं होतं. त्या 15 शेतकऱ्यांच्या पण बियाणं न उगवल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे. आणि आज लोंढेवाडीच्या शेतकरी गटाची सुद्धा तक्रार झालेली आहे. एकूण 25 शेतकरी आहे. अशा प्रकारे एकूण 40 शेतकरी जे गटातले आहे त्यांच्या सोयाबीन न उगवल्याबाबत तक्रार प्राप्त झालेले. सदर बियाणं हे महाबीज कडून प्राप्त झालेलं होतं आणि त्याची काल 15 शेतकऱ्यांची क्षेत्रीय ठिकाणी जाऊन तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने त्या संबंधित लॉटचं बियाण्याचं सॅम्पल पण आपण घेतलेलं आहे आणि पुढील निष्कर्ष जे आहे ते लॅबच्या अहवालानुसार होईल आणि काल जे क्षेत्रीय परिस्थिती आहे त्यानुसार आपण संबंधित शेतकऱ्यांना अहवाल देतोय. काय नाव आहे तुमचं? रवी राठोड, कृषी अधिकारी, गुण नियंत्रण, जालना.